गोंदिया में श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान और भवानी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक की ओर से छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति का विधिवत अभिषेक कर शिव राज्याभिषेक सोहरा भव्य रूप से मनाया गया। इस अवसर पर गोंदिया जिले में उल्लेखनीय कार्य करने वाले विभिन्न सेवाभावी संस्थाओं, पत्रकारों, रक्तदाताओं और गौ सेवकों का सत्कार गोंदिया के पुलिस अधीक्षक गोरख भामरे के हस्ते किया गया। छत्रपति शिवाजी महाराज भारत के महानतम राजाओं में गिने जाते हैं। उनका राज्याभिषेक दिन पूरे महाराष्ट्र सहित देश भर में अत्यंत श्रद्धा और उत्साह से मनाया जाता है। इतिहास में दर्ज यह विशेष दिन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सन 1674 को रायगढ़ जिले पर शिवाजी महाराज का विधिवत राज्याभिषेक हुआ, जिससे मराठा साम्राज्य की नींव रखी गई। यह दिन हिंदुस्तान के इतिहास में स्वर्णाक्षर से अंकित है। शिवाजी महाराज ने बचपन से ही राजनीति, युद्ध नीति और लोक सेवा का गहन अध्ययन किया था। उनकी स्मृति और विचारों को युवा पीढ़ी तक पहुंचाने के उद्देश्य से शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान द्वारा तिथि अनुसार यह कार्यक्रम आयोजित किया गया। ढोल ताशा पथक द्वारा शिव गर्जना की गूंज के साथ माहौल गूंज उठा और श्रद्धालु जन समूह ने शिव राज्याभिषेक दिन को ऐतिहासिक उत्सव के रूप में मनाया। शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या मार्फत पार पडत आहे। या प्रसंगी येथे उपस्थित सर्व नागरिक, सर्व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य अतिशय मंगलमय वातावरण इथे अनुभवायला मिळत आहे। शिवाजी महाराजांचा अतिशय उत्तुंग आणि प्रेरणादायी मूर्ती इथे शिव प्रतिष्ठानने उभारलेली आहे आणि अशा चैतन्यमय वातावरणात निश्चितच सर्व वातावरण त्यांनी शिवमय करून टाकलेले आहे। शिवाजी महाराजांविषयी बोलायचं तर आपण सर्व फार छोटे आहेत, त्यांच्याविषयी बोलायचं फक्त एवढंच सांगू इच्छितो की 350 वर्षांपूर्वी त्यांनी जे काही अल्पावधीमध्ये म्हणजे 16व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत एवढ्या अतिशय अल्प आयुष्यामध्ये त्यांनी जे आकाश एवढे कर्तृत्व आपले उभारले, त्याचे संपूर्ण जग आज सुद्धा दखल घेत आहे। म्हणजे सर्व गुण संपन्न एखादा पुरुष सर्व गुण संपन्न कसा असू शकतो? पराक्रम असेल, मानवता असेल, स्वराज्य असेल, आदर्श राज्यकर्ता असेल, रयतेविषयी काळजी असेल, स्त्रियांना सन्मान असेल, असा हा कल्याणकारी राजा कसा असू शकतो याची मूर्तिमंत उदाहरण महाराजांनी आपल्या अल्प आयुष्यात घालून दिले। आणि ना भूतो ना भविष्यती म्हणजे ना कधी घडले ना कधी घडणार असे हे महाराजांचे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या शिकवणीवर आज हा पूर्ण आपला भारत देश चालत आहे। त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या केवळ महाराष्ट्रातील इतिहासकारांनीच नव्हे तर देशोदेशीच्या म्हणजे त्या काळी ब्रिटिश, डच, पोर्तुगीज जे काही नागरिक इथे त्यांचे खलाशी असेल, काही व्यापारी असेल, त्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवल्यात। म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व असेल, त्यांचे राज्य करण्याचे धोरण असेल, त्यांचे संरक्षणाचे धोरण असेल, गड किल्ल्यांची बांधणी असेल, भारतातील पहिले आरमार दल उभारणे असेल ज्याला आपण नेव्ही म्हणतो, तर अतिशय दूरदृष्टीचे म्हणजे आज आपण म्हणतो की कल्याणकारी राज्य, डेमोक्रेसी, डिफेन्स म्हणजे 300-350 वर्षांपूर्वीचे पुढे त्यांची विजन होती। आणि त्या काळात जेव्हा म्हणजे राजा म्हणजे सर्व विलासी आयुष्य, राजा म्हणजे फक्त त्यांनी सत्ता उपभोगायची, जनतेचे शोषण करायचे, अशा काळामध्ये कल्याणकारी आणि जनतेसाठी झटणारा राजा कसा असू शकतो याचे त्यांनी मूर्तिमंत उदाहरण घालून दिले। आणि त्यांच्याच या प्रेरणेवरती आजचा हा महाराष्ट्र, आजचा हा भारत देश उभा आहे। अशा महाराजांचे स्मरण करणे, त्यांचे गुणगान गाणे, त्यांचे पोवाडे गाणे हे आपले केवळ कर्तव्यच आहे आणि अतिशय सुंदर इथे कार्यक्रम आज शिव प्रतिष्ठानतर्फे होत आहे।